मराठी सेलिब्रिटीज देखील धुळवड साजरी करतायत। कसं आहे सेलिब्रिटीजचं सेलिब्रेशन? चला थेट जाऊयात मराठी कलाकारांसोबत धुळवड साजरी करायला। हाय हॅलो वेलकम। मी तेजल चौकेकर खोत। आज धुळवड आहे आणि धुळवडीनिमित्त आपण काही खास कलाकारांशी गप्पा मारणार आहोत। आता माझ्यासोबत आहे पूर्व आणि शाल्व। तुम्हा दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्हा दोघांनाही लोकशाही मराठीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हालाही खूप खूप होळीच्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच। सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा। नक्कीच होळी म्हटलं ना पूर्वा की आपल्याला लहानपण खूप आठवतं। आताही आपण होळी खेळतोच, मात्र मला तुम्हाला मागे घेऊन जायचं आहे। शाळेच्या दिवसांची होळी कशी होती? कारण आपण शाळेत असताना होळी खेळायला खूप आवडायचं सगळ्यांना। तुझी होळी कशी होती लहान? मी अंबरनाथला राहायचे खरं तर, आणि जनरली कसं होतं की होळीची सुरुवातच शाळेपासून होते। शाळेतला माहीत असतं की 2 दिवस आता होळीची सुट्टी आहे, त्याच्या 2 दिवसा आधीपासूनच पिशव्या भरणं, हे आणणं, कलर आणणं वगैरे शाळेतच सुरुवात व्हायचं की आज शाळेत ह्याच्यावर रंग उडवायचा वगैरे सुरू व्हायचं। पण गंमत अशी होती आमच्याकडे, आम्ही मुली पण होळी तयार करायचो, होळी बनवायचो, म्हणजे पारंब्या आणायचो, सुकलेली झाडं आणायचो, मग ती मुलींची होळी तयार करायचो। सो तिथून गंमत यायची सुरुवात करायला की लाकडं आणण्यापासून सुरुवात असायची मुलींची की तुम्हीच आणायचं उचलून, आम्ही काही करणार नाही मुलं। तर आमच्याकडे 3 प्रकारच्या होळ्या लागायच्या की एक मोठ्या माणसाची ज्यांनी प्रॉपर होळी केली तिथे नमस्कार करायचा, पण ते लहान लहान टिल्ली होती त्या मुलींची एक वेगळी होळी आणि मुलांची एक वेगळी होळी अशी लागायची। सो ते करायला तिथपासूनच गंमत यायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ती होळी चालायची। म्हणजे रंगपंचमी म्हणा, आदल्या दिवशी पाणी मारणं म्हणा, सगळं त्या दिवसात, आणि पुरणपोळी खाणं म्हणा, रात्रभर जागणं म्हणा, सगळं लहानपणी व्हायचं। नंतर ते कमी झालं ऑफकोर्स, पण मजा होती लहानपणी। शाळेत असताना पुण्याला लहानपणी आमच्याकडे शाळेत होळीसाठी एक स्पेशल वेगळा तास ठेवला जायचा। होळीच्या दिवशी साधारण 2-1 तास होळी खेळायला सगळ्यांनाच दिलं जायचं आणि त्यामध्ये सगळे शिक्षक, सगळे स्टुडंट्स एकत्र होळी खेळायचे। त्यामध्ये अख्खी शाळा ही रंगून जायची रंगांनी वेगवेगळ्या आणि पाण्याने ऑफकोर्स। सगळे फुगे भरून पाणी आणि रंग, सगळ्याचे पिचकाऱ्या वेगवेगळ्या, आणि सगळी पोरं एकमेकांना रंग लावायची, खूप दंगा करायची आणि शिक्षकही त्यात सामील व्हायचे, त्यामुळे फार मजा यायची। असं कधी झालंय का चुकून कोणाला तरी आपण जो फुगा भरतो तो चुकून कोणाला तरी मारलाय आणि आपल्या घरीच कंप्लेंट? ते ठरवून केलेलं आहे घरूनच असं काय नाही चुकून वगैरे, घरच्यांनीच ठरवून मारलेलं आहे की लोकांना मारूया, ह्याला मारूया, त्याला मारूया, आम्हीच करायचो। वरून गॅलरी असायची आमची, तर इथून पिशव्या भरलेल्या असायच्या, तर मित्राला मारायचं चुकून दुसरीकडे फुटायचं। तर ती गंमत तेव्हापासूनच होती की कोणी कोणाला त्या दिवशी ओरडायचं नाही, कोणाचा राग नाही धरून ठेवायचं की अरे मारलं का वगैरे। सगळ्यांना माहीत असं की पडणार तर आहे कोणाला ना कोणाला, त्यामुळे गंमत यायची। चालू ह्या वर्षीची होळी तुझ्यासाठी स्पेशल आहे। पहिली होळी आहे लग्नानंतरची, धुलीवंदन तुम्ही दोघं एकत्र साजरे आता करणार आहात? आता तर शूटिंग आहे, तो शूटिंगवरतीच आपण साजरं करणार ते आणि हा तर आपला मोठा महासंगम आहे। सो याच्यामध्ये तर तुम्ही बघताय की किती धमाकेदार होळी आपण साजरी करणार आहे। सो हीच आपली होळी आहे। तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का कुठे, म्हणजे घरी तू कलर लावून आलायस, रंग लावून आलायस, दुसऱ्या दिवशी शाळेत जायचंय, मग तू रंगच जात नाही, त्यासाठी कधी मेहनत घेतली? कधीच नाही। आता रंग लागलाय तर तो रंग प्राऊडली मिरवायचा। आता आपण रंग लावलाय की नाही, आणि दुसऱ्या दिवशी तो शाळेतही रंग लागणारच आहे। आणि तो लोकांना सगळ्यांना दाखवायलाही देखील आवडत असेल की मी होळी खेळतो। हां, एक्झॅक्टली। मग काय तर तीच तर गंमत आहे त्यात। नाही, पण मला अजिबात नाही आवडायचं। मला रंग त्या दिवशी रंग खेळलं, त्या दिवशी जितका वेळ मी बाथरूममध्ये असेल तेवढा वेळ आई बाहेर या आता तर स्वतःचा रंग पण काढेल, कारण की मला अजिबात दुसऱ्या दिवशी तो रंग राहिलेला आवडायचा नाही। त्यामुळे खूप मेहनतीने तो काढण्याचा प्रयत्न असायचा, पण तो निघायचा नाहीच, काही ना काहीतरी करून राहायचा असतो। बरं, पुरणपोळी करायला आवडते की नाही? केली आहे मी, प्रयत्न केला आहे, आईला मदत केली आहे, पण अशी आवड नाही आहे मला खायची आवड आहे, ती खाते मी पुरणपोळी। पण तुला? मी मोदक केलेत, पण पुरणपोळी अजून मी ट्राय नाही केली कधी, पण कधीतरी करून बघीन। खायला तर भयंकर आवडते पुरणपोळी, तूप आणि दूध त्याच्याबरोबर केशराचं। बरं, आता आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आपल्याला अनेकदा होळी खेळण्याचा वेगवेगळ्या प्रकारे वेळ मिळतो आणि खेळण्यासाठी देखील वेगवेगळ्या भूमिकेनिमित्त करायला मिळतं। तर यावेळेस मालिकेत काय आम्हाला पाहायला मिळणार आहे? लावणार आहे तुला रंग, प्रेमाचा रंग आम्हाला
प्रेमाचा रंग तर तुम्हाला बघायला मिळतोच आहे आणि आम्ही प्रेमाचे खूप रंग उधळतोय, पण आता होळीचाही रंग तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. नवीनच एक गोष्ट होणार आहे मालिकेमध्ये जी सगळ्यांना हवी होती इतके दिवस, आणि ती गोष्ट आता सगळ्यांना बघायला मिळणार आहे. सो त्यातच एक एक्साइटमेंट आहे. तर हे प्रेमाचे रंग आम्हाला सगळ्यांनाच पाहायला आवडतील. एक गेम आहे, एक ट्विस्टर आहे, टर्न ट्विस्टर आपल्याला खेळायचं आहे. मी तुला सांगते, तृप्तीने तुपातली पोळी तूप लावून खाल्ली, हे टंग ट्विस्टरने तुम्हाला बोलायचं आहे. तृप्तीने तुपातली पोळी तूप लावून खाल्ली. 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 वा वा वा. आता शालू तू. कमाल. तृप्तीने तुपातली पोळी तूप लावून खाल्ली. 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 नाही नाही नाही, शालवाची ट्विस्ट झाली आहे जरा. ट्विस्ट झाली आहे जरा. बरं, हा कलर लावून एकमेकांना आपण एंड करूया. ओके, थोडं थोडं लावू आम्ही. येस येस. हॅपी होली. हॅपी होली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.